Welcome dear students. Today's our topic is solid state, and in this topic we are going to learn about the magnetic properties of solids. आता ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अनुसार जे काही सॉलिडचं क्लासिफिकेशन आहे ते आपण आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मग सुरुवातीला आपण बेसिक जे आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीजचं ते आपण लक्षात घेऊया. इन दॅट फर्स्ट वन यू हॅव टू रिमेंबर दॅट magnetic properties of solid, in that the electrons spin about their own axis. ठीक आहे, म्हणजे जर आपण क्लासिकल स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं ॲटमचं तर आपल्याला माहिती आहे पहा, ॲट द सेंटर देर इज अ न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ठीक आहे, म्हणजे हे क्लासिकल स्ट्रक्चर आहे. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन जो आहे तो अराउंड न्यूक्लियस काय होत असतो, स्पिन होत असतो. अँड म्हणजेच काय, त्याला एक स्पिन असतो बा, इट हॅज सम स्पिन. मग ते जे काही स्पिन आहे म्हणजे द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ॲक्सिस, तो म्हणजे न्यूक्लियस भोवती पण फिरत असतो आणि स्वतः भोवती फिरत असतो. म्हणजे आणि फिरत असताना म्हणजे पहा, द इलेक्ट्रॉन्स स्पिन अबाउट देअर ओन ॲक्सिस, द स्पिनिंग इलेक्ट्रॉन ॲक्ट्स ॲज अ टायनी मॅग्नेट्स. ठीक आहे, म्हणजे हा जो काही स्पिनिंग इलेक्ट्रॉन आहे, आता इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे दीज आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, आणि मग ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ज्यावेळेस स्पिन होत असतो ॲट दॅट टाईम इट ॲक्ट्स ॲज अ टायनी मॅग्नेट्स. ठीक आहे, टायनी मॅग्नेट म्हणून तो ॲक्ट होत असतो. अँड बिकॉज देअर स्पिनिंग ॲक्शन जनरेट्स इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. कारण टायनी मॅग्नेट म्हणून का ॲक्ट होतो तो, कारण ज्यावेळेस तो स्पिन होत असतो त्यावेळेस तिथे तो इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड काय करत असतो, जनरेट करत असतो. लक्षात घ्या, इट जनरेट्स इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड अँड देअरफोर देर इज अ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड. ठीक आहे, म्हणजे आपण इथे जर पाहिलं तर हे क्लासिकल स्ट्रक्चर आहे ॲटमचं. ॲट द सेंटर देर इज अ न्यूक्लियस, आणि इथे पहा इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये इकडे स्पिन होत असतो ॲट दॅट टाईम इट ॲक्ट्स एज अ टायनी मॅग्नेट. अँड वेन इट ॲक्ट्स एज अ टायनी मॅग्नेट बिकॉज, म्हणजे का तो टायनी मॅग्नेट म्हणून ॲक्ट होतो, दॅट इज वे स्पिनिंग ॲक्शन जनरेट्स इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेस तो स्पिन होत असतो त्यावेळेस तिथे ते मॅग्नेटिक फील्ड काय करत असतो, जनरेट करत असतो. हे तिथे लक्षात घ्यायचं आहे पहा. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, इफ ॲन ऑर्बिटल कंटेन वन इलेक्ट्रॉन, जर ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर काय असतं पहा, द अनबॅलन्स स्पिन एक्झिबिट मॅग्नेटिझम. कारण एकच इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ऑर्बिटलमध्ये असतो त्यावेळेस तो जो आहे तिथे अनबॅलन्स स्पिन असतो, आणि अनबॅलन्स स्पिनमुळे तिथे काय ते एक प्रकारचं मॅग्नेटिझम जे आहे ते तिथे एक्झिबिट होतं पहा. आणि ज्यावेळेस हावेवर वेन इलेक्ट्रॉन्स आर पेयर्ड अप, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जे पेयर्ड असतात देअर स्पिन्स इज बॅलन्स. ठीक आहे, त्यांचा जो स्पिन आहे तो काय होतो, बॅलन्स होतो. म्हणजे एक इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे ऑर्बिटलमध्ये जर दोन इलेक्ट्रॉन असतील तर एकाचा जर क्लॉकवाईज स्पिन असेल तर दुसऱ्याचा अँटी क्लॉकवाईज असतो त्याची डायरेक्शन फिरण्याची. ठीक आहे, एकाचा क्लॉकवाईज असेल तर दुसऱ्याचा अँटी क्लॉकवाईज असतो. म्हणजे एकाचा स्पिन दुसरा काय करतो, बॅलन्स करत असतो. मग अशा प्रकारे जर बॅलन्स स्पिन असेल, जर दोन इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटलमध्ये असतील तर तिथे स्पिन त्यांचा काय होतो, बॅलन्स होतो. अँड नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज ऑब्झर्व. ठीक आहे, मग तिथे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही ऑब्झर्व होत नाही. दॅट वी हॅव टू रिमेंबर. आणि मग ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, जी काय मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे त्याच्या बेसिसवर सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू 3 मेजर क्लासेस. मग ते कोणकोणते क्लासेस आहेत तर डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिझम. दीज आर द 3 टाईप्स ऑफ सबस्टन्सेस बेस्ड ऑन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस. ठीक आहे, म्हणजे सॉलिड्स. तर त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 हे डिटेलमध्ये पाहणार आहोत पहा. मग फर्स्ट वन इज व्हॉट, द डायमॅग्नेटिक सॉलिड्स. मग आता हे डायमॅग्नेटिक सॉलिड म्हणजे काय तर लक्षात घ्या, द सबस्टन्सेस विथ all electrons paired.
म्हणजे असे सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, पेयर्ड आहेत, आर वीकली रिपेल बाय मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये पेयर्ड आहेत, पेयर्ड म्हणजे लक्षात घ्या डायमॅग्नेटिक, म्हणजे नावामध्येच डाय मीन्स व्हॉट, टू. ठीक आहे, पेयर आहेत, ऑल द इलेक्ट्रॉन्स आर व्हॉट, पेयर्ड अँड दे आर वीकली रिपेल्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तिथे अप्लाय केली त्या सबस्टन्सवर, तर तो सबस्टन्स त्याच्यामध्ये काय केला जाणार आहे, रिपेल केला जाणार आहे. लक्षात घ्या, द सबस्टन्स गेट रिपेल अँड दॅट सबस्टन्स इज नथिंग बट द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. अशा सबस्टन्सेसला आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आणि मग इथे पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्सेस द स्पिन, म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रॉनची जी पेअरिंग आहे, दोन इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे एकाचा स्पिन दुसरा काय करतो, बॅलन्स करतो. आणि तिचे बॅलन्सिंगमुळे काय होतं पहा, कॅन्सल देअर मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे ते काय करतात, एकमेकांची मॅग्नेटिक मुवमेंट ते काय करतात, कॅन्सल करतात. यालाच आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. म्हणजे त्याचे एक्झाम्पल जर सांगायचे झाले तर त्याच्यामध्ये N2 आहे, F2 आहे, NaCl आहे, H2O आहे आणि बेन्झीन. म्हणजे हे सगळे दीज आर द डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. म्हणजे तुम्ही यांचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर पाहिलं मॉलिक्युलचं, ठीक आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर तुम्ही यांचं ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेयर्ड इन केस ऑफ सच अ मॉलिक्युल्स. ठीक आहे, अशा सबस्टन्सेसला आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ठीक आहे, देन द नेक्स्ट पॉईंट इज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस ऑर सॉलिड्स. ठीक आहे, पॅरामॅग्नेटिक सॉलिड्समध्ये जर आपण पाहिलं, द सबस्टन्सेस विथ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स काय असतात, प्रेझेंट असतात, अँड आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे असे जे सबस्टन्सेस आहेत ते वीकली अट्रॅक्टेड, म्हणजे अट्रॅक्ट केले जातात इन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये ते अट्रॅक्ट केले जातात. मग दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. अशा सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. लक्षात घ्या की फर्स्टली याच्यामध्ये काय असणार आहेत, अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार आहेत आणि असे सबस्टन्सेस हे वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ॲट दॅट टाईम इट गेट अट्रॅक्टेड. ठीक आहे, असे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. याचे एक्झाम्पल जर आपण पाहिले तर ऑक्सिजन आहे, कॉपर 2+ आहे, Fe3+ आहे, ठीक आहे, क्रोमियम 3+ आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ वॉट, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता यांचे जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर पाहिले, ऑक्सिजन मॉलिक्युलचं किंवा कॉपर 2+ आयनचं किंवा Fe3+ आयनचं, तर यांच्यामध्ये तुम्हाला 1 or more अनपेड इलेक्ट्रॉन्स यू विल फाइंड इन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दिस. ठीक आहे, यांच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये तुम्हाला त्या प्रकारे एक किंवा एकापेक्षा जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स दिसतील. ठीक आहे, तिथे ते प्रेझेंट असणार आहेत आणि अशा सबस्टन्सेसला आपण काय म्हणतो, मग पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, म्हणजे द स्पिनिंग. आता हे जे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत यांच्यामध्ये द स्पिनिंग ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन गिव्ह राईज टू द मॅग्नेटिक मुवमेंट. आता याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे बॅलन्स होण्याचा काही प्रश्न आहे का, त्याचा स्पिन बॅलन्स होण्याचा काही प्रश्न नाही. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन गिव्ह राईज टू मॅग्नेटिक मुवमेंट, त्याची काहीतरी मॅग्नेटिक मुवमेंट असणार आहे. द सबस्टन्स इज अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तर आपण सांगितलं आहे की पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस गेट वीकली अट्रॅक्टेड, म्हणजे ते अट्रॅक्ट केले जातात. आणि अट्रॅक्ट ज्यावेळेस ते केले जातात ते का केले जातात, तर बिकॉज ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट क्रिएट झालेली असते आणि म्हणून मग ते अट्रॅक्ट केले जातात. ठीक आहे, मग इथे एक लक्षात ठेवायचं आहे पहा, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट. काय महत्त्वाचं आहे तर दीज सबस्टन्सेस एक्झिबिट मॅग्नेटिझम इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, म्हणजे हे सबस्टन्सेस अट्रॅक्ट केले जातात, पण कधी केले जातात, वेन वी अप्लाय अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. वेन वी अप्लाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट टाईम these substances get weakly attracted. आणि मग म्हणजे
ही जी काही मॅग्नेटिक फील्ड जी जनरेट होते ती कधी जनरेट होते त्यांच्यामध्ये, वेन एक्सटर्नल, इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. दॅट इज इम्पॉर्टंट पॉईंट दॅट यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं, जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली तर काय होईल मग पहा, दे लुजेस मॅग्नेटिझम वेन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम राहत नाही. ठीक आहे. दे लुजेस मॅग्नेटिझम वेन वी रिमूव्ह द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. दॅट वी हॅव टू रिमेंबर हिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट पॉईंट, दॅट इज फेरोमॅग्नेटिझम. ठीक आहे. आता फेरोमॅग्नेटिझम हे तिसरा टाईप आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीजवर बेस सॉलिड्सचा. मग फेरोमॅग्नेटिझम मीन्स व्हॉट, द सबस्टन्सेस कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. आता ज्यावेळेस आपण पॅरामॅग्नेटिझममध्ये पाहिलं, वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स, अनपेड इलेक्ट्रॉन्स इफ देअर, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड पॅरामॅग्नेटिझम. पण आता इथे एक कंडिशन काय लक्षात घ्या, की द सबस्टन्सेस कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. इथे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, जास्त आहे. लक्षात घ्या, इफ देर इज अ लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ॲट दॅट टाईम काय होतं पहा, these substances are strongly attracted by magnetic field. म्हणजे हे सबस्टन्सेस काय होतात, सतत स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड होतात बाय द मॅग्नेटिक फील्ड, अँड दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. अशा सबस्टन्सेसला आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. ठीक आहे. मग दीज सबस्टन्सेस कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज. आता हे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण परमनंटली मॅग्नेटाइज करू शकतो. ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे पहा याच्यामध्ये. दे रिटेन मॅग्नेटिझम इवन आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एकदा का आपण त्याच्यावर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली की ते काय होतात, मॅग्नेटाइज होतात. ठीक आहे. म्हणजे आणि जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली तरीसुद्धा त्यांची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कॅन्सल होत नाही किंवा ती निघून जात नाही, ती तशीच राहते. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, दीज सबस्टन्सेस कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज. अशा सबस्टन्सेसला आपण परमनंटली मॅग्नेटाइज करू शकतो. ठीक आहे. अँड दे रिटेन मॅग्नेटिझम इवन आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. अशा सबस्टन्सेसला म्हणायचं आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस किंवा सॉलिड्स. ठीक आहे. आणि मग याचे काही एक्झाम्पल जर आपण पाहिले तर लक्षात घ्या, आयर्न आहे, Fe, कोबाल्ट आहे, निकेल आहे. ठीक आहे. गॅडोलिनियम आहे, त्याच्यानंतर क्रोमियम ऑक्साईड आहे. ठीक आहे. तर दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आता यांचे जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिले तर तुमच्या लक्षात येईल पहा की इथे देर इज अ लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या ही कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, फेकोनी लक्षात ठेवा. एक्झाम्पल जे आहे फेकोनी, आयर्न, कोबाल्ट, निकेल, फेकोनी असं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड्स. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स जे आहे ते आपण सांगू शकतो. अँड ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आर क्लासिफाईड ॲज diamagnetic, paramagnetic and ferromagnetic substances. In this way we have completed this chapter. आणि हे जे आहे पहा म्हणजे पूर्ण चॅप्टर आपण आता याच्यामध्ये कवर केलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जे व्हिडिओज आहेत आता आपण पूर्ण सिरीज जी आहे ती यूट्यूबवर आपले अवेलेबल असणार आहे. तुम्ही ती कधी पाहू शकता. ती तुम्ही वन बाय वन जे आहे स्टेप वाईज सगळे लेक्चर्स पाहून घ्या. काय डाऊट्स असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकताय आणि सांगू शकताय. ठीक आहे. तर आपण इथे थांबतोय आता. थँक्यू.